मुंबई उपनगरातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊयात। मुंबईमध्ये जुलै-ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस झाला असून कुलाब्यामध्ये ऑगस्टची सरासरी ओलांडली। पुढील 2 आठवडे कोकणासह राज्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता। मुंबईमध्ये 2021 ते 2025 या काळामध्ये घरं आणि इमारतींचे भाग कोसळण्याच्या 1175 घटना, यात 76 जणांचा मृत्यू तर 339 जण जखमी। पावसाळ्यामध्ये या घटनांचं प्रमाण सर्वाधिक असल्याचं समोर। शहापूर, मुरबाड, पाटगाव, खोपोली महामार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात नडगावच्या महिलांकडून तहसीलदार आणि पोलिसांना निवेदन। मागण्या मान्य न झाल्यास 25 ऑगस्टला खड्ड्यांमध्ये मंगळागौर साजरी करण्याचा महिलांचा इशारा। मुंबईतल्या धोकादायक पुलांमुळे बाप्पाच्या आगमन विसर्जन मिरवणुकीवर विघ्न। मिरवणुकीच्या मार्गातील धोकादायक केलेले पुलांची पाहणी करून तातडीनं दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी। मुंबईमध्ये गणेशोत्सवाला अवघा महिना शिल्लक असतानाही आगमनाच्या दिवशी वाहतूक व्यवस्थेचं नियोजन करावं, गणेशोत्सव समन्वय समितीची मुंबई पोलिसांकडे मागणी। याबाबत पोलीस आयुक्त देवेंद्र भारती आणि वाहतूक पोलिसांकडे निवेदन। झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मोठे उद्दिष्ट 2030 पर्यंत मुंबईमध्ये 5 लाखांहून अधिक पुनर्वसन घरांची निर्मिती होणार। मुंबई महानगर प्रदेशाचा ग्रोथ हब म्हणून विकास करणार। 19 एकत्रित झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवल्या जाणार। मंडाले चेंबूर थेट मेट्रो प्रवासाचं स्वप्न अखेर साकार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते चेंबूर मेट्रो स्थानकाचं लोकार्पण संपन्न। पश्चिम रेल्वेवर तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांना विशेष काळ्या रंगाचं जॅकेट आणि बॉडी वॉर्न कॅमेरे देण्यात येणार। तिकीट तपासणी अधिक प्रभावी करण्यासोबत प्रवाशांशी होणारा संवाद पारदर्शक आणि सुरक्षित करण्याचा रेल्वेचा प्रयत्न। मुंबई सेंट्रलच्या वेलिंग्टन मैदानावरील YMCAच्या व्यायामशाळा आणि निवासस्थानांचा ताबा घेण्याच्या मुंबई पालिकेच्या कारवाईला उच्च न्यायालयाकडून स्थगिती। पालिकेच्या नोटिसांना YMCAनं न्यायालयामध्ये दिलं होतं आव्हान। पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 घडामोडींचा आता आढावा घेऊया। पुण्यामध्ये जुलै महिन्यामध्ये 525 मिलीमीटर पावसाची नोंद, तर ऑगस्टमध्ये आतापर्यंत 57 मिलीमीटर पाऊस। पुढील 3 दिवस घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा। पुणे शहरामध्ये मात्र रिमझिम पावसाचा अंदाज। पुण्याच्या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे पुणेकर संतप्त, वारंवार मलमपट्टी करून करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी थांबवत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, पुणेकरांची मागणी। दिवेघाट आज रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार। नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं राज्य महामार्ग प्रशासनाचं आवाहन। पुण्यातील नोंदणी भवनाचं काम गेल्या 5 वर्षांपासून रखडलं। 2021 साली कामाला सुरुवात, मात्र 5 वर्षांनंतरही इमारतीचं काम सुरू। निधी अभावी इमारतीचं अंतर्गत कामं थांबली असल्याची माहिती। पुरंदरच्या कोळविहिरेमधील अत्याचार प्रकरणामधील आरोपीला फाशीची शिक्षा द्या, या मागणीसाठी ग्रामस्थांकडून मूकमोर्चा काढत घटनेचा निषेध। हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याची मागणी। चाकणमधील उद्योजकांच्या अडचणी सोडवण्यासाठी उदय सामंतांची 16 ऑगस्टला बैठक। रस्त्यांच्या दुरवस्थेवरून उद्योजकांची तक्रार, औद्योगिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत उदय सामंतांची फोनवरून चर्चा। पुण्याहून दानापूरकडे जाणाऱ्या एक्सप्रेसमध्ये साप आढळल्यानं प्रवाशांमध्ये घबराट, प्रसंगावधान राखून गाडी दौंड कॉर्ड लाईनवर थांबून बोगी रिकामी करण्यात आली, मात्र या घटनेमुळे सुरक्षेचा आणि स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर। जवळपास 8 लाखांच्या थकीत वीज बिलामुळे देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाची विद्युत दाहिनी 15 दिवसांपासून बंद। अंत्यविधीसाठी नागरिकांचे हाल, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह। तातडीनं वीज पुरवठा सुरू करण्याची नागरिकांची मागणी। पुण्याच्या भोर तालुक्यामधल्या खानापूर ते कान्होडी दरम्यानच्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था, खड्ड्यांमुळे रस्त्यांची झाली चाळण। 20 ते 30 फूट लांब मोठमोठे खड्डे पडल्यानं यातून मार्ग काढताना वाहन चालकांची कसरत।